ताईंनो, हे आहे लालबागचे राजा, नवसाला पावणारे लालबागचे राजा आहेत. खूप छान असा फोटो मी बघा लावलेला आहे. कपडे काय करायचे इथे तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? मस्त असायला पाहिजे. म्हणजे एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे व मैत्रिणींचे मनापासून स्वागत आहे. ताईंनो, चाललो आता गणपती बघायला चाललो. सकाळी जायचं होतं, पण सकाळी थोडी आऱ्याची पण तब्येत ठीक नव्हती, तरी दात दुखत होता. त्याच्यामुळं ना मी सकाळी नाही गेले. माझी पण तब्येत ठीक नव्हती, नंतर कॅन्सर दुखत होतो खूप. काल कसं बाहेरचं खाल्ल्यामुळं ना तेलकट थंड वगैरे ना कॅन्सर वगैरे दुखत होती. नंतर कान दुखायला लागला कॅन्सरमुळं. मग मी पण गेले नाही, कॅन्सल केलं. पण दीदी काय ऐकत नाही. आर्य हसवते बघा, दीदी काय ऐकत नाही. जायचं बोलती. मी म्हणले चला जाऊया. म्हणजे काम वगैरे केले, दुपारचं जेवण वगैरे केले. जेवलो आम्ही. आता निघालो बघा, 1:45 झाले. आता तयारी केली तर निघालो. हा व्हिडिओ तुम्हाला उद्या येईल आणि पुढे तुम्हाला गणपतीचं दर्शन मी देईल. मस्त असे गणपती आपण बघायला जाऊया. तर आपण जाऊया गणपती बघण्यासाठी. तर गणपती बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. लांब आहे थोडं, तिथं गर्दी वगैरे पण खूप असते. चिंचपोकळीला चाललेलो आहे. तिकडचे गणपती मी दाखवणारे आहात. तिकडे आज घेऊन जाणार आहे तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून. चला तर मग तयारी वगैरे झालेली आहे. साधी सिंपल कशी तयारी केलेली आहे. फक्त आज आहे ना मी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावलेलं आहे. तर खूप असं व्हाईट वाटते मला. असं वाटतं कारण मी लावत नाही, स्वस्त लवकर लावत नाही, कॉम्पॅक्ट वगैरे लावत नाही. फक्त बाहेर जाता वेळेस ॲलोवेरा जेल वगैरे किंवा क्रीमच लावते. तर असो, चला तर मग भेटूया आपण गणपतीसोबत. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. तर मैत्रिणींनो, हे बघू शकता, हे लालबागच्या राजाला आम्ही आलो होतो. तर गणपतींचं दर्शन घेण्यासाठी. तर सर्वात पहिलं आम्ही जे मोठे गणपती आहेत, मोठेच म्हणजे फेमस आणि नवसाला पावणारे गणपती बाप्पा आहेत. म्हणजेच तर सर्वांना माहीतच आहे नवसाला पावणारे गणपती. तर लालबागचे राजा हे नाव आहे त्यांचं. ते बघू शकता. पाठी मम्मी, दीदी, मी, आम्ही तिघीजणी ते थोडासा व्हिडिओ शूट केला असा. आणि नंतर गर्दी बघा, एवढी गर्दी नव्हती. आम्ही गेलो तेव्हा 3:30ला आम्ही तिथं पोचलो आतमध्ये. तर एवढी गर्दी नव्हती. नंतर गर्दी झाली. आम्ही गेल्याच्या नंतर पुढं पण गर्दीच होती. पुढच्या साईडला मध्ये गर्दी नव्हती. आणि नंतर मग गर्दी झाली थोड्या वेळाने, कारण आम्ही लवकर गेलो होतो. तर मस्त असं दर्शन झालं. 1 ते 1.5 तास लागला आम्हाला लाईनीमध्ये. पण छान असं दर्शन झालं. मी पुढं तुम्हाला लालबागच्या राजांचं पण दर्शन दिलेलं आहे. मस्त असं लालबागच्या राजाचं तुम्ही माझ्या चॅनल किंवा माझ्या ब्लॉगद्वारे तुम्ही घ्या. मस्त असे लालबागच्या राजा. मी पण पहिल्यांदाच गेले होते. ताईनं दरवर्षी बोलते मी जाईन लालबागच्या राजाला, मी जाईन. पण काय जसं ते बोलतात ना, जेव्हा आपल्याला देवाने बोलवणं येतं तेव्हाच आपण जात असतो किंवा होत असतं ती गोष्ट तेव्हाच. तर मी 4-5 वर्षापासून माझं चाललं होतं मला यावर्षी जायचं. तर काहीच्या कारणाने मला जायला येतच नव्हतं, म्हणजे जमून होतच नव्हतं. तर असो. आणि दरवर्षी ना आर्य दरवर्षी जातो, यश दरवर्षी जातो, ते लोक दरवर्षी जातात. फक्त दीदी आणि मी पण पहिल्यांदा गेले. आणि मम्मी गेली होती अगोदर 2-3 वर्ष. मम्मी बोलली जाऊन आली होती. मी पहिल्यांदा गेले होते. तर पहिल्यांदा मी जवळून एवढं लालबागच्या राजांचं दर्शन घेतलेलं आहे. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं. नवसाला पावणारे लालबागचे राजा आहेत. ताईंनो, इथं खूप गर्दी असते. आणि इथं ना नवसाची रांग वेगळी असते. आणि काय बोलतात ना, ते अशी साधी रांग वेगळी असते, नवसाची रांग वेगळी असते. मला पण काही इथलं एवढं माहिती नाही. तर हा शॉर्ट व्हिडिओ पण त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे. तर बघू शकता किती छान. आणि एकदम जवळ गेलो होतो आम्ही, पण त्यांनी एकदम म्हणजे पायाजवळ जाऊ नाही दिलं. पायाजवळ तर मला पण एवढं माहीत नाही, कारण मी पहिल्यांदा गेले होते. तर बघू शकता गर्दी. मी थोडंसं पाठीमागून हे केलं. माझ्या पाठीमागं बघू शकता किती गर्दी आहे. सर्व व्हिडिओ फोटो हे चालू होतं सर्वांचं. आणि पुढं मी थोडासा आवाज तुम्हाला ऐकवलेला आहे. तर तुम्ही आवाज पण ऐका. खूप छान असं वाटलं तिथं. आणि मी छोटा एक फोटो पण घेऊन आलेला लालबागच्या राजांचा. छोटासा एक फोटो घेतला आहे ताईनं.
आणि खूप छान असं प्रसाद भेटला आम्हाला. लाडूचा प्रसाद भेटला आणि कुंकू भेटला तिथला. लालबागच्या राजांचा जो कुंकू असतो तो भेटला, 2-2 पॅकेट एक जणांना. तर आम्ही दुसरे गणपती पण बघायला भेटले नाही, कारण की ना माहितीच पडत नव्हतं आम्हाला, एवढं समजलंच नाही तिकडं. म्हणजे आजूबाजूला आहे तिथे गणपती सर्व, पण आम्हाला काय माहितीच नाही पडलं. मग 2-3 ठिकाणी फिरलो, पण कोण म्हणतं इकडे जा, कोण म्हणतं तिकडं. त्याच्यामुळं ना मग आम्ही आलो तरी आम्हाला 7 वाजले घरी यायला, 7:45 वाजले घरी यायला. 2च गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. हे पहिले लालबागचे राजा आणि चिंतामणी गणपतीला पण रांग लागली होती, लाईन लागली होती, पण तिथं पण खूप गर्दी होती. आणि दुसरीकडून पण होती जायला तिथे चिंतामणी बाप्पांना, पण तिथून पण आम्हाला तेवढं पहिलं समजलं, नंतर समजलं. म्हणलं जाऊ आता उशीर झाला, निघालो. आणि बघा लालबागच्या राजाचं ना बाहेरचं मस्त असं डेकोरेशन आहे. तर सुरुवातीला आम्ही पहिले रांगेमध्येच गेलो, कारण नंतर गर्दी होती, म्हणून पहिले दर्शन वगैरे घेतलं छान असं बाप्पांचं. आणि नंतर मग बघा हे बाहेरचं डेकोरेशन आहे ताईंनो, मंडप वगैरे किती छान असं, हे पाण्याचं डेकोरेशन, म्हणजे असं हत्ती वगैरे खूप छान. आणि हे बघू शकता मस्त असं खूप छान डेकोरेशन. सगळेजण इथं उभं राहून फोटो वगैरे काढत होते, कोण फोटो कोण व्हिडिओ. तर आम्ही पण इथं उभं राहून फोटो काढले, व्हिडिओ काढले भरपूर असे. आणि बघू शकताय. आणि पुढं आम्ही दुसरे एक गणपती बाप्पा बघितले. मला असं वाटतं काळा चौकीचे गणपती बाप्पा बघितलं, तर लक्षात नाही ताईंनो माझ्या इथं. आणि आर्या आज गेला आहे लालबागच्या राजांचं दर्शन घेण्यासाठी, आर्य आणि त्याचा फ्रेंड. तर तो सकाळी 7लाच गेलेला आहे. तर तो सगळे तिकडच्या गल्लीतले घेणार आहे. बघा हा मला असं वाटतं ना काळा चौकीचे बाप्पा आहेत हे. तर जर ताईनं चुकून वेगळा बोललं असेल तर सॉरी हा, कारण की मला पण एवढं माहिती नाही, पण तिथलेच असावेत, तिथलेच बघितले होते. दीदी आपण काळा चौकीचे बाप्पा बघितले ना दुसरे? हां बरोबर, काळा चौकीचे बघू शकताय. छोटीशी गल्ली आहे, म्हणजे एवढी मोठी पण नाही. त्या गल्लीतून बाप्पा जातात, खूप छान वाटतात. जेव्हा मी यूट्यूबला बघते एक बाप्पा जाता वेळेस निघता वेळेस मला खूप छान वाटतं. आणि आत्ता घरी आल्यावर आर्याला व्हिडिओ दाखवलं होते. आर्य म्हणतो मम्मी हे तेच बाप्पा आहे, तू बोलते ना छान वाटतं. एवढ्या छोट्याशा गल्लीतून एवढे मोठे गणपती बाप्पा कसे जातात. ते गणपती बाप्पा आहे. घरी आल्यावरती मग समजलं मला, तेवढं मला पण समजलं ना. त्या बाप्पांचं एक दर्शन घेतलं. आणि डेकोरेशन बघा इथलं पण खूप छान असं डेकोरेशन होतं, पण गर्दी खूप होत होती आणि इथं पण खूप गर्दी होती. तर आम्ही पटापट मग व्हिडिओ पण काढले, शॉर्ट पण काढला. आणि बघू शकता घरी आले ती म्हणा एवढं डोकं वगैरे माझं, अगोदरच तब्येत ठीक नव्हती, पण तिकडं मग थंड ज्यूस पाणी वगैरे पिल्यावर अजून तब्येत डोकं वगैरे दुखायला लागलं. मग घरी आल्यावर इडलीचा बेत केला, इडली सांबार आणि चटणी आणि उत्तपन साधे डोसे हे केलं. 11 वाजता सर्व झालं, 11 वाजता जेवलो. डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे, त्यामुळे मी डिटेलमध्ये बनवलं नाही. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. असे छान छान व्हिडिओ ब्लॉग रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हे बघू शकता चटणीसाठी मी काढलेलं आहे खोबरं, लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर आणि पिक्या डाळ्या. आणि हे सर्व उत्तप्पासाठी आहे. आणि ही खोबऱ्याची चटणी करून घेतली, याला आता फोडणी द्यायची आहे. आणि खूप टाईम उशीर झाला, इडलीच केल्या म्हणून उशीर झाला, म्हणजे इडल्या खायच्या होत्या सर्वांना, इडली चटणी सांबर. तर मग हे सर्व केलं. दीदी म्हणली इडल्याच खायच्यात, डोसे खायचे, तिला उत्तप्पा खायचा होता खास, मग उत्तप्पा बनवला तिच्यासाठी. तर बघू शकता मस्त अशी इडलीला फोडणी दिलेली आहे. आणि वाटीमध्येच मला सहज बरं वाटलं, म्हणजे याच्यामध्ये पटापट इडल्या होतात वाटीमध्ये, मोठ्या पटापट पोटभरीसाठी पण आणि पटापट होतात. हे उत्तप्प्याचं काढलेलं आहे, इडल्या वगैरे झाल्या. बघू शकता मस्त असा उत्तप्पा केला आहे. कांदा, टॅमॅटो, शिमला मिरची, कांदे थोडेसे माझ्याकडे ना घाई घाईताना उशीर झाला, त्याच्यामुळे मोठेच कापल्या गेले. तर असो घाई गडबडमध्ये अशा गोष्टी होणारच. आणि थोडं लाल तिखट पण वरतून टाकलं. आणि बघू शकता मस्त असे उत्तप्पा झाले होते. थोडे पातळच केले ते, जास्त काही जाड नव्हते केले, पण खूप छान असे झाले होते. ते बघू शकता इडल्याही मोठ्याच केलं होतं वाटीत टाकल्यामुळं. आणि परत इडल्या लावल्यात. ते बघू शकता मस्त असा आजचा ब्लॉग बनवलं. तेवढं थकूनसुद्धा मी एवढं केलं. आणि माझ्या ताईन मैत्रिणीसाठी व्हिडिओ शूट केला आहे. व्हिडिओ आवडला तर नक्कीच ताईने लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटू अशा एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.